नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। आपले गाव हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। मात्र एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येत असतानाही मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो। यात्रा परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी असलेल्या, खास करून मंदिर आणि पाळणे असलेल्या परिसरात गटारींची योग्य व्यवस्था करणे, रस्त्यावरील सांडपाणी व्यवस्थापन, परिसरात स्वच्छता राखणे, पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणे, मोफत पार्किंग उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे। परंतु यंदाही या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे। परिणामी हजारो भाविकांना मंगल प्रसंगी अक्षरशः उघड्या गटारीत पाय भरवण्याचा त्रास सहन करावा लागत असून अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। याशिवाय दरवर्षी गर्दीचे नियोजन करण्यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावल्या जातात। मात्र या व्यवस्थेमुळे एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून वेगळे होतात। दर्शनानंतर पुन्हा एकमेकांना शोधताना अनेक भाविकांची मोठी गैरसोय होते। विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत असलेल्या कुटुंबांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे यात्रेचा आनंद द्विगुणित होण्याऐवजी भाविकांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्रण दरवर्षी दिसून येते। याबद्दल देखील मंदिर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी अशी माफक अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे। दरवर्षी हीच परिस्थिती कायम राहत असून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच भाविकांसाठी अधिक सुयोग्य रांग व्यवस्था, स्वच्छता, चोख पोलीस बंदोबस्तासह सुरक्षितता आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे। प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव हरेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांना अधिक चांगली आणि सुरक्षित दर्शनाचा अनुभव मिळावा यासाठी मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी भाविकांची अपेक्षा आहे। हात घासा हात घासा काय ग चाय खिटाली झाले